नमस्कार. आपलं माहितीघर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अ, आज जो काही व्हिडिओ आपण बघतोय तो जे काही अपकमिंग पुणे मंडळासाठीच नव्याने अ, काही लोकेशनसाठी लॉटरी येणार आहे. त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. जर आपण बघितलं तर आताच जे काही 2025 ची जी काही लॉटरी होती त्याचा ड्रॉ झालेला आहे 10 तारखेला आणि 11 तारखेला जर आपण बघितलं तर लोकमत मध्ये एक न्यूज आहे जी की खुशखबर म्हाडा काढणार 3,000 घरांची लॉटरी म्हणून. तर त्या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बघत आहोत की पुन्हा नव्याने जे काही आहे म्हाडाकडून परत एकदा मार्चमध्ये शक्यता आहे की परत एकदा पुन्हा जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यात जर आपण बघितलं तर शिरूरमधले काही लोकेशन आहेत. शिरूरमधलं खराबवाडीचं काही आहे किंवा ताथवाडीमधले काही जे काही आहे लोकेशन ताथवाडीचं जे काही आहे त्या लोकेशनला काही जे काही म्हाडाची घरं असणार आहेत. तर त्या संदर्भात आपण जे काही आढळराव पाटील आहे त्यांनी सुद्धा जर आपण बघितलं तर म्हाडाची जेव्हा लाईव्ह ड्रॉ चालू होता त्याच्या आधी जेव्हा त्यांनी भाषण केलं आहे त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी याची पुष्टी केलेली आहे. ते आपण शिरूर ऐकूया. सॉरी खराबवाडीला 194 घरं आहेत आणि त्यात काही दुकानं आहेत आणि त्याची किंमत आहे 90 कोटी. शिरूरला 574 घरं आणि 155 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. म्हाडाच्या प्लॉटवर काही स्कीम आम्ही केले. ताथवडे या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाचे टॉवर्स 6 टॉवर आम्ही उभे केलेत. 2 BHKचे सगळे फ्लॅट्स आहेत. साधारण 800-850 स्क्वेअर फीट कार्पेटचा एरिया आहे. त्या ठिकाणी 5 टॉवर संपूर्ण विकले गेलेले आहेत. आता नवीन टॉवर एक तयार होतोय. तो 750-800 फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये आणि तो सुद्धा एरिया 850 स्क्वेअर फीट आहे. तर हे पुढच्या महिन्याच्या लॉटरीमध्ये त्याचा आम्ही समावेश करतोय. तर तुम्ही ऐकलंच असेल की त्यांनी जे काही लाईव्ह ड्रॉ चालू होता तेव्हा त्यांनी सुद्धा ह्याची पुष्टी केलेली आहे की नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे मार्चमध्ये शक्यता आहे की ही जाहिरात येईल. ह्यामध्ये हे शिरूर असेल किंवा खराबवाडी असेल किंवा ताथवडेचे लोकेशन. ताथवडेला जर बघितलं तर 2 BHKचे फ्लॅट असणार आहेत अशी पुष्टी त्यांनी केलेली आहे. तर जर तुम्ही त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करणार असाल तर नव्याने तुम्हाला जे काही डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे आहेत. उत्पन्नाचा दाखला असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा ITR जे काही इतरही डॉक्युमेंट असेल. समजा तुम्ही मागच्या वेळेस प्रयत्न करताना काही रिझर्वेशन कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुमचे मिस आउट झाले असतील तर ते तुम्ही नव्याने तयार करून ठेवा. 1 महिन्याभराचा कालावधी आहे अजून किंवा जाहिरात आल्यानंतरही वेळ असतो बट त्याच्या आधीच रेडी असेल तर ॲप्लिकेशन करताना अडचणी कमी येतात. ते लोकेशन जर आपण बघितले म्हणजे टेंटेटिव्ह तो एरिया कुठं आहे. आता ताथवडेचा एरिया जर बघितला पुनावळे वगैरे किंवा हा जो काही मुंबई हायवे आहे त्या मुंबई हायवेच्या आसपासचा एरिया आहे. इथेच कुठेतरी ते टावर्स असणार आहे. बट जे काही 2 लोकेशन आहेत एक तर चाकणचा खराबवाडीचा एरिया आहे. तो चाकणच्या जवळ आहे म्हणजे मेन पुणे सिटीच्या थोडासा लांब आहे बट चाकणचा जो काही आहे जवळ आहे. त्यानंतर जे काही लोकेशन सांगितलेलं आहे शिरूर. शिरूर तर बऱ्यापैकी जे काही आहे बाहेरचा एरिया आहे. पण जर तिकडं कुठं जर कोणी MIDC एरियामध्ये काम करत असेल तर त्यांच्यासाठी हे लोकेशन आहे. त्या ठिकाणी ते अप्लाय करू शकतात. तर हेच अपडेट होतं. जर तुम्ही पुन्हा नव्याने जर म्हाडाच्या लॉटरीसाठी किंवा नवीन आतापर्यंत ॲप्लिकेशन केलं नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. त्याच्या डिटेल्स तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटवर बघायला भेटतील किंवा चॅनलवरही त्याचा व्हिडिओ आहे. तुम्ही तो नक्की चेक करू शकता. तर हेच होतं. अशा प्रकारचं जे काही आहे रेग्युलर तुम्हाला जर नोटिफिकेशन अपडेट हवं असेल म्हाडा रिलेटेड जे काही स्कीम असतील किंवा जे काही अपडेट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. थँक यू.